श्री स्वामी समर्थ. काल होता 1 जानेवारी 2026. काल 2026ची सुरुवात ही पावसाने झाली. काल इकडे खूप पाऊस झाला. सकाळी सकाळी रात्रीसुद्धा झाला आणि सकाळीसुद्धा पाऊस चालू होता. तर असं वातावरण होतं आमच्या इकडचं. तर मग पटकन मी टिफिन तयार करून घेतला भावासाठी. तर टिफिनसाठी मी आज बनवलं होती मेथीची भाजी, शेंगदाण्याचं कूट घालून केलं होतं, त्याचबरोबर चपात्या केल्या होत्या. तर त्याचा टिफिन पॅक करून दिला आणि आजपासून मी पारायणाला सुरुवात करणार होते. नवीन वर्षाची सुरुवात ही गुरुवारने झाली, त्यामुळे मग मी पारायण करणार होते. त्याआधी मम्मीने इथे देवपूजा करून घेतली होती. देव वगैरे स्वच्छ धुवून घेतले होते. मग नंतर मी इकडे छोटीशी रांगोळी काढली देवापुढे, हळदी कुंकू लावून घेतलं आणि त्याचबरोबर पारायणाला सुरुवात केली. तर हे संकल्पयुक्त पारायण असल्यामुळे संकल्प सोडायचा होता. तर सगळ्यात आधी 3 वेळा आचमन करून घेतलं. त्यानंतर मग इथे मी हातावरती पाणी घेतलं, त्याच्यावरती मी एक फूल ठेवलं, त्याचबरोबर काही अक्षता घेतल्या हातावरती आणि माझा जो संकल्प होता तो संकल्प सोडून घेतला. संकल्पयुक्त सेवा केली होती. तुम्हालासुद्धा जर का करायची असेल तर तुम्हीसुद्धा नक्कीच संकल्पयुक्त सेवा करू शकता. संकल्प सोडला, त्यानंतर इकडे खडीसाखर ठेवली देवाला नैवेद्य म्हणून आणि मी पोथी वाचायला सुरुवात केली. तर मी जे पारायण करणार होते ते सप्तशती गुरुचरित्र सार याचं पारायण करणार होते. तर सगळ्यात आधी श्री दत्तात्रय स्तोत्र वाचून घेतलं. त्यानंतर चंचल मन स्थिर राहावं यासाठी दत्तस्तोत्र होतं ते पठण करून घेतलं. त्यानंतर मग मी पारायणाला सुरुवात केली. 1 ते 51 अध्याय एका बैठकीत वाचायचे असतात. हे साधारण त्याला 2 तास लागतात. पारायण झालं त्यानंतर मग चहा घेतला. त्यानंतर संध्याकाळच्या जेवणाच्या तयारीला लागले. इथे भाजीपाला आणला होता, तो सगळा व्यवस्थित नीट करून घेतला. आज संध्याकाळी जेवणासाठी करणार होते पावभाजी. माझे जे चुलत भाऊ बहीण आहेत ते घरी जेवायला येणार होते. खूप छान झाली होती पावभाजी, तरीसुद्धा खूप छान आली होती. तर मग संध्याकाळी सगळ्यांनी जेवण केलं. तर अशा पद्धतीने वर्षाचा पहिला दिवस साजरा केला. पुन्हा भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.